Hi everyone, welcome back to Lakshmi Putra Blogs Spoken English classes. Today we are going to learn about opposite words of prepositions. तर आज आपण शिकूया opposite words of prepositions आणि त्याचे मराठी मीनिंग. चला बघूया. सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत above below. above चा opposite word आहे below. above म्हणजे वर, below म्हणजे खाली. I got above 60% in 12th standard. मला 12वीला 60च्या वरती मार्क पडलेले आहे. आय गॉट बिलो 60% मार्क्स इन 10th स्टँडर्ड. तेच मला 10वीत 60च्या खाली पडले. अबव बिलो वर खाली. नेक्स्ट बिफोर. बिफोरचा ऑपोजिट आहे आफ्टर. बिफोर म्हणजे आधी, आफ्टर म्हणजे नंतर. आय रीच्ड माय स्पोकन इंग्लिश क्लास बिफोर स्टुडंट्स. स्टुडंट्स येण्या अगोदर मी क्लासला पोहोचलो. नेक्स्ट आफ्टर म्हणजे लेटर. मेनी स्टुडंट्स मेट मी आफ्टर द क्लास. भरपूर स्टुडंट्स मला क्लासच्या नंतर भेटले. इनसाइड आत, आउटसाइड बाहेर. इनसाइडचा ऑपोजिट काय आहे आउटसाइड. रमेश इज स्टडीइंग इनसाइड द लायब्ररी. रमेश लायब्ररीच्या आत अभ्यास करत आहे. अँड हिज फ्रेंड्स आर प्लेइंग आउटसाइड द लायब्ररी. त्याचे फ्रेंड लायब्ररीच्या बाहेर खेळत आहे. इनसाइड आउटसाइड. अंडर ओव्हर. अंडर म्हणजे च्या खाली, ओव्हर म्हणजे वर. ऑपोजिट वर्ड्स. द डॉग इज स्लीपिंग अंडर अ टेम्पो. एक कुत्रा एक टेम्पोच्या खाली झोपलेला आहे. दॅट इज अंडर च्या खाली. पुट द बकेट अंडर अ टेबल. टेबलाच्या खाली बकेट ठेवा. नेक्स्ट ओव्हर. बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्री. पक्षी झाडावरून उडत आहे, जात आहे. दॅट इज ओव्हर. नेक्स्ट नियर फार. नियर म्हणजे जवळ, फार म्हणजे लांब. आय एम नियर द बोर्ड. मी बोर्डच्या जवळ आहे. नेक्स्ट फार. फार म्हणजे लांब. मुंबई इज फार फ्रॉम सोलापूर. मुंबई सोलापूर पासून फार लांब आहे. नेक्स्ट इज बिहाइंड इन फ्रंट ऑफ. बिहाइंडचा ऑपोजिट काय आहे इन फ्रंट ऑफ. बिहाइंड म्हणजे मागे, इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. आय प्लांटेड अन ऍपल ट्री बिहाइंड माय हाऊस. माझ्या घराच्या पाठीमागे मी एक सफरचंदाचं झाड लावलेलं आहे. आणि नेक्स्ट इन फ्रंट ऑफ. देयर इज अ बिग सिनेमा हॉल इन फ्रंट ऑफ माय हाऊस. माझ्या घरासमोर एक मोठा सिनेमागृह आहे. नेक्स्ट अप डाऊन. हँड्स अप हात वरती करा. हँड्स डाऊन खाली करा. अप डाऊन. ऑन ऑफ. ऑन म्हणजे चालू, ऑफ म्हणजे बंद. टर्न ऑन द टॅप. नळ चालू करा. टर्न ऑफ द टॅप. नळ बंद करा. नेक्स्ट विथ विदाउट. आय ट्रॅव्हल्ड विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रासोबत प्रवास केलो. आय ट्रॅव्हल्ड विदाउट माय फॅमिली. मी माझ्या फॅमिली सोडून प्रवास केलो. विथ त्यासोबत, विदाउट त्याशिवाय. नेक्स्ट थ्रू अँड अराउंड. थ्रू म्हणजे त्या माध्यमातून, अराउंड म्हणजे भोवती. द बुलेट वेंट थ्रू हिज बॉडी. त्याच्या बॉडी मधून बुलेट बाहेर गेला म्हणजे त्या मधून गेला. नेक्स्ट अराउंड भोवती. स्टुडंट्स आर प्लेइंग अराउंड देअर टीचर्स. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकाच्या अवतीभोवती खेळत आहे. सो फ्रेंड्स, दिस इज हाऊ these prepositions very important. If you like my video, please like, share and subscribe. Thank you friends.